सर, एबीपी माझामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. सर, राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी एकीकडे संघर्ष आहे सुरू. समाजात अनेक ठिकाणी मोर्चे निघतायत, कुणी दौरे करतायत. या सर्व राजकीय घडामोडीत तुम्ही तुमच्या तरुणपणी या सर्व गोष्टी करून बसला आहात. आता काय वाटतं, या सर्व घडामोडींकडे बघून तुम्हाला काय वाटतं? जय जिजाऊ सध्या महाराष्ट्रामध्ये आणि मधून देशामध्ये केवळ मराठाच नव्हे तर अनेक समाजांच्या आरक्षणाबद्दलच्या मागण्या आणि त्या पदरात पाडून घेण्यासाठी मोर्चे किंवा तत्सम काही उपाय केले जात आहेत. तर ही काही नवीन बाब नाही. मुळात मराठा आरक्षण हा विषय तसा जुना आहे. पूर्वी 1980च्या दरम्यान अखिल भारतीय मराठा महासंघाचे त्यावेळेसचे संस्थापक अध्यक्ष स्मृतिशेष अण्णासाहेब पाटील यांनी मराठाच नव्हे तर देशातील आरक्षण हे आर्थिक निकषावर असावं अशी एक मागणी केली होती. त्यामध्ये मराठा समाजही समाविष्ट व्हावा. परंतु त्यावर काही कार्यवाही झाली नाही. मराठा सेवा संघाची 1990 मध्ये स्थापना झाल्यानंतर त्यावेळेस प्रामुख्याने मंडल आयोगाचा जो काही अहवाल आहे तो लागू झालेला होता आणि आरक्षणात ओबीसी नावाचा जो वर्ग आहे तो प्रकर्षाने पुढे आलेला होता. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मराठा समाज या ओबीसीच्या आरक्षणाच्या जातींच्या यादीमधून वगळण्यात आलेला होता. त्यामुळे 1 सप्टेंबर 1991ला अकोलामध्ये मराठा सेवा संघाचं जे पहिलं अधिवेशन आम्ही आयोजित केलेलं होतं त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्यासमोर आम्ही हा विषय मांडला. तर ते आणि आमचे इतर जे काही पाहुणे होते तिथे त्यांना थोडंसं नवल वाटलं, कारण की त्यांना असं वाटलं की आम्ही विदर्भातले जे कोणी मराठे आहोत हे सगळे कुणबी म्हणून अगदीच अपवाद वगळता आम्ही ओबीसी मध्ये समाविष्ट आहोत. त्यामुळे त्यांना त्यावेळेस मी सांगितलं की हा आपल्या विदर्भापुरता किंवा हा विषय नाही, तर प्रामुख्याने मराठवाड्यात जे आपले पाहुणे आहेत, नातेगोत्यातले लोक आहेत, त्या सर्वांच्या नोंदी ह्या निजामशाहीकालीन किंवा तत्पूर्वीपासून किंवा संयुक्त महाराष्ट्रामध्ये ते सामील झाल्यानंतरही त्यांना मराठा संबोधलं जातं आणि त्यामुळे मराठा ओबीसी मध्ये समाविष्ट नाही. तर आपली मागणी ही त्यांच्यासाठी आहे की मराठवाड्यातील मराठा समाज त्यांना समाविष्ट केलं पाहिजे. त्यावेळेस तिथे मुख्यमंत्री आणि आमच्या अनेक पाहुण्यांनी बऱ्यापैकी चर्चा केली की आपल्यात देवाणघेवाण आहे, सर्व प्रकारची आहे. त्यांच्या मुली आपण करतो, आपल्याही मुली त्यांना देतो, असं काही ते वेगळं नाही. असं असतानाही त्यांना ओबीसीत कसं काय नाही आहे. त्यामुळे हा सगळा इतिहास सांगताना डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी जे काही प्रयत्न केले त्याचा उल्लेख केला. आणि ज्यावेळेस मराठा समाजाला सहजासहजी अगदी मंडल आयोगाच्या वेळेसुद्धा कदाचित ओबीसीचं आरक्षण मिळू शकलं असतं किंवा ओबीसी मध्ये समाविष्ट करता येऊ शकलं असतं, त्यावेळेस काही मराठा संघटनांनी, काही मराठा व्यक्तींनी किंवा नेत्यांनी ओबीसी होणं म्हणजे कमीपणाचं आहे किंवा मागासलेपणाचं आहे, हलकेपणाचं आहे, अशा अहमभावातून, अहंकारातून किंवा अतिशय अज्ञानातून इन जनरल सर्वच आरक्षणाला विरोध केला आणि आम्ही ओबीसी होणार नाही हा सुद्धा त्यांनी एक काय म्हणू की एक घोषणा केली किंवा त्यांनी तशा पद्धतीची एक भावना व्यक्त केली. परिणामी
कदाचित सहजासहजी काही झालं असतं. जसा संघटनांचा विषय आहे तसंच मराठा समाजातील राजकीय नेते 80-90च्या दशकात जे कोणी होते त्यांनी सुद्धा मंडल आयोगासमोर साक्ष देऊन मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करावे अशी मागणी केली नाही किंवा पुरावे दिले नाही. आणि त्यामुळे हा विषय त्यावेळेस सहज शक्य असताना कोणी गांभीर्याने घेतला नाही, हा महत्वाचा भाग आहे. थोडंसं मागे जायचं म्हटलं तर ब्रिटिश काळामध्ये मराठवाडा काही ब्रिटिशांच्या कधीच अंमलाखाली नव्हता, परंतु मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये थोडासा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भाग वगळता इंग्रजांनी जनगणनेच्या काळात 1931 पर्यंत जातवार जनगणना केलेली आहे. आणि अगदीच अपवाद वगळता महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यामध्ये मराठा नावाने नोंदी केलेल्या नाहीत. सगळ्या खरेदी विक्री वगैरे सगळ्या त्या कुणबीच आहे. 1871 पासूनचा आपण विषय घेतला तरी हरकत नाही. 1931 पर्यंत जातवार जनगणना सुद्धा झाली. नंतर SC ST हे दोन समूह ब्रिटिशांनी 1934-35 मध्ये निर्माण केले. ज्या पूर्वीच्या अस्पृश्य गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाज होत्या किंवा जाती होत्या त्यांना शेड्यूल कास्ट या नावाने संबोधलं गेलं. आणि जे जंगलामध्ये आदिवासी म्हणून आपलं जीवन जगत होते त्यांना शेड्यूल ट्राईब्स, त्यांच्या ज्या जमाती आहेत त्यांचं एक शेड्यूल तयार केलं. तसं शेड्यूल मागास कास्टसाठी केलं. तर अशा पद्धतीने ही यादी तयार झाली. परंतु ब्रिटिशांच्या हेही लक्षात आलं की SC आणि ST जसे वंचित घटक आहेत तसे एवढे जरी नसले आणि अस्पृश्य जरी नसले, स्पृश्य असले, गावकुसामध्ये त्यांना बऱ्यापैकी मानपान असला तरी त्यांच्यातला एक मोठा समाज असा आहे. प्रत्येक बहुजन समाजातला एक बहुधन किंवा थोडासा घटक सोडला तर जास्तीत जास्त घटक हा जवळपास सर्वहारा आहे. आणि या सर्वहारा समाजाला सुद्धा शिक्षण, नोकरी किंवा अन्य सवलती देता आल्या पाहिजे. आणि म्हणून त्यांच्यासाठी काही करता येईल का या अंगाने त्याने इंटरमिजिएट क्लास ही एक मध्य संकल्पना मांडली. आणि 1942 मध्ये 5 एप्रिल 1942ला जवळपास 228 या अशा जातींचा समावेश तत्कालीन मुंबई स्टेटमध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये आत्ताचा थोडासा गुजरातचा भाग येतो, महाराष्ट्र येतो आणि अगदी सिंधपर्यंतचं हे बॉम्बे स्टेट होतं, त्यांचा त्याच्यामध्ये समावेश केला. पण मराठवाडा काही त्यावेळेस मुंबई स्टेटमध्ये नव्हतं कारण ते निजामशाहीत होतं. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा, कुणबी, तेली, माळी, धनगर, वंजारी यांच्यासोबत मराठा आणि कुणबी हे दोन वेगळे जात समूह सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होते. आणि यांचा समावेश अगदी भारत देश स्वतंत्र होईपर्यंत सुद्धा त्यामध्ये होता. आणि अचानक 1967 13 ऑक्टोबरच्या दरम्यान मराठा ही जात त्याच्यामधून वगळण्यात आली. आणि त्याच वेळेस मराठा, तेली आणि माळी ह्या तिन्ही जाती त्याच्यामधून वगळल्या. परंतु 68 मध्ये तेली आणि माळी यांचा पुन्हा समावेश झाला आणि मराठा बाहेर राहिला. तेव्हापासून मराठा समाजावर हा आरक्षणाचा अन्याय होतो. नाही, पण एकेकाळी स्वतःला ओबीसी म्हणून घेणं हे मराठा समाजाला मान्य नव्हतं. परंतु आता तोच मराठा समाज आरक्षण मागतोय किंवा ओबीसीतनं आरक्षण मागतोय. हा जो प्रवास आहे याकडे कसं बघताय तुम्ही? म्हणजे त्या काळी ओबीसी म्हणून घेणं हे मराठा समाजाला हे आभूषण वाटत होतं, तर या प्रवासाला कसं बघताय तुम्ही? परत त्यांना आता ओबीसी किंवा आरक्षण पाहिजे, कसं बघताय? थोडंसं आपण बघितलं तर महाराष्ट्रातला कुणबी मराठा हा जो समाज आहे हा प्रामुख्याने शेतकरी समाज आहे. आणि आजपासून 100 वर्षापूर्वी शेती ही बऱ्यापैकी एकमेव तसं जर आपण बघितलं तर सर्वात मोठा हा रोजगाराचा आणि उत्पादनाचा आणि उत्पन्नाचा
एक मोठा स्रोत होता. शेती बऱ्यापैकी पिकत होती. निसर्गावर अवलंबून असणारी जरी असली तरी काही ठिकाणी ओलीत त्याचं विहिरी असायचं, विहिरीवरचं पाणी. त्यामुळे काही भागात केळी व्हायच्या, ऊस व्हायच्या, वेगवेगळ्या पद्धतीचे काही फळ शेतीसुद्धा त्या प्रमाणात व्हायची. दुसरं असं एकत्रित खटल्याचं ज्याला म्हणतो असा तो कुटुंब व्यवस्था होती. सगळेजण एकत्रित राहायचे. त्याच्यामुळे शेतीवरचा बोजा जो आहे तो कमी होता, खर्च कमी होता. सर्वांचं त्यामध्ये भागायचं. अगदीच अत्यावश्यक खर्च वगळता सरप्लस इकॉनॉमी म्हणता येईल अशा पद्धतीची शेती होती. माझी पिढी, मी शेतीवरच शिकलो, शेतीवरच पोचलो आणि आमचं सगळं कुटुंब शेतीवर अत्यंत चांगल्या पद्धतीने राहिलं. त्यावेळेस शेतीतून निघणारे उत्पादनं बाजारात विकल्यानंतर कापूस असेल, उडीद मूग असतील किंवा केळी, गूळ वगैरे असे पदार्थ, हे सगळे वस्तू विकल्यानंतर समजा 1,000 रुपये आले. त्यावेळेस 1,000 रुपयाला खूप मोठी किंमत होती. तर आमचे वडील त्यापैकी 500-600 रुपयाचं सोनं घेऊन ठेवायचे. काही थोडेफार पैसे शिल्लक ठेवायचे आणि अशा पद्धतीने घरदार चालायचं. पुढच्या कालखंडामध्ये शिक्षणासोबतच काही सुविधा वाढत गेल्या आणि ज्या मराठ्यांनी अज्ञानापोटी, अहंकारापोटी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नकार दिला होता, त्यांच्या लक्षात आलं की आता आपण स्वबळावर, शेतीच्या भरवशावर पुढे जाऊ शकत नाही. रोजगार संपलेला आहे आणि नोकऱ्या हा एक चांगला पर्याय आहे. त्यावेळेस आमच्या लहानपणी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी आणि त्यापेक्षा भीक बरी अशा पद्धतीचे एक तत्त्वज्ञान होतं. परंतु हे अव्यवहारी होतं. हे समजेपर्यंत बराचसा उशीर झाला होता आणि ते आता समजल्यामुळे जो मराठा समाज अत्यंत विरोधात होता किंवा ओबीसीच नाही तर सर्व आरक्षण नसावं अशा मानसिकतेतला एक काही वर्ग होता, त्यांना आता ते उमगलेलं आहे की आपली चूक झालेली आहे आणि ते पुन्हा दुरुस्त करतायत असं मला वाटतं. त्यामध्ये काही गैर आहे अशातला काही भाग नाही. उशीर झालेला आहे, कायद्यात ते बसतं आणि ते देता येऊ शकतं. ते कसं द्यायचं याच्यासाठी लागणारी जी राजकीय इच्छाशक्ती आहे त्याची सर्वात मोठी कमतरता आहे. नाही, पण ज्या आर्थिक संपन्नता आधी होती परंतु आता दिवसेंदिवस आर्थिक संपन्नता कमी होत चालली. मग याऐवजी आपण जात, धर्म यावर आरक्षण न देता आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं अशीही बरीच मागणी होते. यावर तुम्हाला काय वाटतं? आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला आरक्षण द्यावं तर हे आर्थिक समाज न म्हणता आर्थिक दृष्ट्या वर्ग बरोबर आहे. आर्थिक दृष्ट्या म्हणजे एक लक्षात घ्या, ओबीसी जो मधला जो सी आहे तो सुद्धा क्लास आहे, तो काही कास्ट नाही, तो वर्गच आहे. आणि राज्यघटना अशी म्हणते की सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये जे जे लोक वंचित राहिलेले असतील अशा लोकांना या आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे. तर त्यामध्ये आर्थिक हा समावेश आहेच, पण सामाजिक आणि शैक्षणिकवर थोडासा जास्तीचा भर आहे. त्यामुळे निव्वळ आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या ऐवजी यामध्ये हे जोडून घेतलेलं आहे. राज्यघटनेमध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला आरक्षण द्यावं अशी तरतूद नाही, कारण की आरक्षण ही ज्यांना कधीच संधी मिळालेली नाही, ज्यांचा काहीही दोष नसताना त्यांना हिणवल्या गेलेला आहे किंवा त्रास दिलेला आहे, अशा लोकांना जाणीवपूर्वक संधी देणे आणि त्यांना इतर जे विकसित समाज म्हणतो, पुढारलेले वर्ग म्हणतो, पुढारलेले समाज म्हणतो, त्यांच्या बरोबरीने आणणे हा आरक्षणाचा एक ढोबळमानाने उद्देश होता. आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागासलेला म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेला ब्राह्मण आणि आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असलेला कुणबी मराठा शेतकरी किंवा बहुजन समाजातली व्यक्ती यांच्यात तसं कुठलंही साधर्म्य नाही. कारण की गरीब असलेला ब्राह्मण
हा गरीब जरी असला तरी त्याच्याकडे अनेक बाबी असतात, विशेषतः शिक्षणही असतं, दुसरे वेगवेगळे स्रोत असतात. त्यामुळे ज्या संधी ब्राह्मणांना उपलब्ध होत्या त्या अन्य बहुजन समाजातील वंचित गोरगरीब लोकांना उपलब्ध नव्हत्या. ही त्या आरक्षणाच्या मागची भूमिका आहे. नाही, पण आता सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होते, परंतु त्यामध्येही अनेक कुणबी असल्याचं प्रमाणपत्राचे पुरावे खूप कमी मिळत आहेत व मराठवाड्यात तशी परिस्थिती आहे. निजामकालीन दस्तावेज हा नष्ट झालेला असेल किंवा अजूनही कुठली कारणं असतील, त्यामुळे पुरावे नसताना जे कुणबी आहेत किंवा त्यांना मराठा आरक्षण हवं आहे अशा लोकांची आता पंचायत होते. नेमकं सरकार कसं आरक्षण देईल, यातून काय मार्ग निघू शकतो? मार्ग म्हणजे एकतर यात कुठेतरी आता सामंजस्यानेच मार्ग निघू शकतो, दुसरा यातला काही भाग नाही. मी मघा सांगितलं तसं मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये अगदीच अपवाद वगळता सर्वांच्या नोंदी ह्या कुणबी आहेत. बापट आयोगातल्या अनेक सदस्यांनी सुद्धा त्याची नोंद केलेली आहे. सर्वच आयोगांनी कुणबी मराठा, मराठा कुणबी, कुणबी आणि मराठे हे एकच आहेत अशा पद्धतीचे अनेक पुरावे त्यामध्ये जोडलेले आहेत. मगा सांगितलं तसं काही कारणाने केव्हा तरी कुणबी हा वर्ग किंवा कुणबी हा शब्द मराठा या शब्दाच्या तुलनेमध्ये किंवा वर्गाच्या तुलनेमध्ये थोडासा हलका मानला जाऊ लागला. जो पूर्णपणे शेती करतो किंवा अर्धवट आपल्या विदर्भातला किंवा इकडचा कुणबी आणि कोकणातला कुणबी, प्रामुख्याने कुणबी हा सुद्धा कोकणातला जो कुणबी आहे, अत्यंत फाटका तुटका लंगोट नेसणारा, तिकडच्या त्या पद्धतीने तो ताडामाडावर चढणारा, तो कुणबी अपेक्षित होता. आम्ही विदर्भातले कुणबी किंवा विदर्भातच विदर्भामध्ये झाडीपट्टीतला जो कुणबी आहे त्यात आणि आमच्यातही बराचसा बदल आणि फरक आहे. त्याच्यामुळे हे जे कुणबी चित्र होतं हे समाजामध्ये असं काही आकर्षक किंवा मानपानाचं वाटत नव्हतं काही लोकांना, म्हणून त्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेतलं. आणि ह्या नोंदी खूप अलीकडच्या आहेत, त्यांच्या मुळात नोंदी तशा आहे तशातला काही भाग नाही. राहिला भाग की त्यांना सर्टिफिकेट कसं द्यायचं, तर आज 360 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यातल्या 10-5 जाती सोडल्या तर कोणाकडेही त्यांचे मूळचे दाखले नाही आहेत. परंतु त्यांचे जे काही रीतिरिवाज आहेत, त्यांचं काही वागणं राहणं बोलणं आहे, याच्यावरून कुणबी म्हणजे काय तर जो शेती करतो तो कुणबी. त्यामुळे जात पडताळणी किंवा या लोकांना असा एक निर्णय घ्यावा लागणार आहे की जे जे शेती करतात ते शेतकरी हे कुणबी आहेत आणि त्यांना आपण ओबीसी प्रमाणपत्र द्यायला तशी काही अडचण नाही. आता याला हे झालं अतिशय सरळ साधं उत्तर, परंतु दुर्दैवाने गेल्या 20 वर्षामध्ये मराठा आरक्षण हा विषय हा सामाजिक विकासाचा, सार्वजनिक हिताचा न राहता तो राजकीय बनलेला आहे. आणि त्यामुळे काही ओबीसी नेते, काही ओबीसींच्या संघटना काही कारण नसताना अत्यंत खालच्या पातळीवर जो काही गाजावाजा करतायत किंवा मराठा नेत्यांसह सर्वच पक्षीय राजकीय नेते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणं नाही आणि 50% बाहेर मराठा समाजाला आरक्षण द्यायला आम्ही तयार आहोत असं म्हणणं ही मराठा समाजाची दिशाभूल आहे. आणि राज्य सरकार जे राज्यकर्ते आहेत मुख्यमंत्र्यापासून ते सगळे, ज्यांना आपले हक्क अधिकार माहीत नाही ते आमचं काय हित करणार आहेत. कुठल्याही राज्य शासनाला 50% बाहेर जाऊन वेगळी कॅटेगरी करून आरक्षण देण्याचे अधिकार आजपर्यंत तरी कुठेही नाहीत. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही 2-3 प्रयत्न झालेले आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडलेले आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा एकमेव हक्क आहे, अधिकार आहे. भलेही त्यांनी अज्ञानाने काही केलं असेल, अहंकाराने काही केलं असेल, तरी सध्या असलेल्या महाराष्ट्रातल्या 52% आरक्षणामध्येच मराठा समाजाचा सरसकट समावेश करावा ही योग्य मागणी आहे.
अलीकडेच मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठं आंदोलन उभं केलंय आणि त्याला शासनाने भेट देऊन त्यांचं उपोषण सोडवलं. त्यांना 1 महिन्याची मुदत मागितली आहे. खरंच 1 महिन्यात आरक्षण मिळेल? सरकार आरक्षण देईल? आणि तुम्हाला काय वाटतं की सरकार खरंच आरक्षण देण्याच्या मनस्थितीत आहे का? कारण आता याला फक्त 10 दिवस उरलेत जवळपास. त्यांचा अल्टिमेटम संपला तर 10 दिवस सरकार देईल आरक्षण जरांगे पाटलांच्या भूमिकेला? शक्यता जवळपास शून्य आहे आणि तसं काही इच्छाशक्ती किंवा त्यांच्या आजूबाजूचं वातावरण नाही. मुख्यमंत्री, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या अनेक मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी जे काही सातत्याने सांगितलेलं आहे की सध्याच्या 52% आरक्षणाला धक्का न लागता याच्या बाहेर वेगळं आरक्षण आम्ही मिळवून देऊ, ते आज तरी स्वप्नवत आहे, ते अशक्य आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपसात काही चर्चा झाली असेल किंवा काही घडली असेल तर ते मला आज सांगता येणार नाही. परंतु आहे या परिस्थितीमध्ये आज तरी ओबीसी व्यतिरिक्त दुसरं कुठलंही आरक्षण ते 52% देण्याचे अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही. आणि त्यामुळे महिन्याभरात आम्ही काहीतरी करू, हे त्यावेळेस त्यांनी या उपोषणकर्त्या मुलांना दाखवलेलं एक गाजर होतं आणि एस्किमोच्या त्या मासाच्या कुत्र्यासारखं ते आज शेवटी मराठा समाज त्यामध्ये गुंतून गेलेला आहे. जे काही सध्या त्यांचा जागरणाचा कार्यक्रम सुरू आहे ते सरकारवर एक दबाव आणण्यासाठी चालूच ठेवावं लागणार आहे. कदाचित महिना किंवा 40 दिवसाचा जो काही अवधी आहे तो संपल्यानंतर काय होईल आज त्याच्याबद्दल सांगणं अवघड आहे. परंतु कदाचित दंगली सदृश्य वातावरणही निर्माण झालं तर आपल्याला नवल वाटायला नको. आणि त्यामध्ये मराठा समाज भरकटला जाणार आहे, भरडला जाणार आहे. यापूर्वी अनेक लोकांनी इंग्रज आल्यापासून मराठा समाज आणि महाराष्ट्र याच्यावर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आपली मतं मांडलेली आहेत. त्यावेळेस एक मतप्रवाह अत्यंत प्रबळ होता, तो आजही अत्यंत वर्तमानातील परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. एक तर मुळात महात्मा ज्योतिबा फुले असतील, अगदी बाबासाहेब असतील, शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा आपण घेतला इतिहास, तर या महाराष्ट्रात जे राहतात ते सर्व मराठे असाही भाग होता. पुढच्या कालखंडामध्ये ब्राह्मण व्यतिरिक्त जो समाज आहे तो मराठा असं मानला जायचा. आपल्या विदर्भामध्ये सुद्धा मराठा तेली, मराठा माळी, मराठा कुणबी, मराठा महार, मराठा मातंग, मराठा कुंभार, मराठा शिंपी अशा पद्धतीच्या जातीच्या नोंदी होत्या. नाही, पण एकंदरीत सरकारने जर दिलेल्या अल्टिमेटम पर्यंत आरक्षण दिलं नाही किंवा तसा ठोस निर्णय घेतला नाही तर आपण बोललात की राज्यात दंगल सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. याला जबाबदार कोण असेल नेमकं? केवळ आणि केवळ महाराष्ट्र सरकार, याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नाही. नाही, आपणही असंही म्हटलं की मराठा आरक्षण हा राजकीय विषय होत चाललाय. मनोज जरांगे हे राजकीय नेता किंवा राजकीय ज्याला आपण पार्श्वभूमी म्हणतो, राजकीय याच्यात प्रवेश करतील असं वाटतंय तुम्हाला? काही त्याच्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही. काही सांगता येणार नाही त्याच्याबद्दल. ते व्यक्तिगत विषय आहे त्यांचा काय करतील ते. राजकीय वळण मिळालं असं म्हणालो मी, त्याच्यामध्ये मनोज जरांगेचा विषय नाही. तर जे राज्यकर्ते आहेत या राजकारण्यांनी, मराठ्यांसह सगळ्यांनी मराठा आरक्षणाचा विषय हा सामाजिक ऐक्याचा, सामाजिक विकासाचा, शैक्षणिक विकासाचा आणि मराठा समाजाच्या विकासाचा न मानता एक राजकीय चष्म्यातून पाहायला त्याला सुरुवात केलेली आहे की मराठा हा सर्वकडे सत्ताधीश होईल, असं होईल, तसं होईल वगैरे वगैरे. नाही, पण अनेक राजकीय नेत्यांनी अनेकदा आपल्या घोषणेतही म्हटलेलं आहे की आम्ही निवडून आल्यावर किंवा आमचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, असं अनेकदा बोललं गेलंय. पण अद्यापही अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबितच आहे. याला जबाबदार कोण? मराठा समाज का राजकीय नेते? राजकीय नेते प्रामुख्याने आणि मराठा समाजाचं अज्ञान हे 2 नंबरवर. राजकीय नेत्यांना माहीत होतं की मराठा समाज हा ओबीसीच पात्र आहे
परंतु मराठा समाजातील काही संघटना, मी मागा सांगितलं तसं, नेत्यांना काही लोकांनी उचकटून दिलं आणि त्याचा आज एक अत्यंत मोठा दुष्परिणाम आम्ही भोगतो आहोत. या व्यतिरिक्त दुसरा काहीच नाही. म्हणजे मराठा आरक्षण प्रलंबित होण्यासाठी किंवा मराठ्यांना अद्याप आरक्षण न मिळण्यासाठी काही मराठा नेते पण जबाबदार आहेत असं आपण मध्यंतरी बोलला होता. 100% ते कसे आहेत? नाही आहेत ना, कारण की मराठा नेत्यांनी मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे हे आयोगासमोर मांडायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर ज्या ज्या आयोगाने दिलं, म्हणजे विशेषतः बापट आयोगात, ते बापट आयोगाच्या एकूण 6 सदस्यांपैकी 5 सदस्यांनी मराठा समाज हा मागासलेला आहे असा लेखी अहवाल दिलेला असतानाही आणि ऐन वेळेवर त्यामध्ये काही महिन्यासाठी एका सदस्याची, रावसाहेब कसबेंची निवड केली आणि ठरवून ते वेडं वाकडं जे काही केलेलं आहे, तर हे काही सहजासहजी झालेलं नाही. या दुष्कृत्यासाठी आणि मराठा समाजावरील अन्यायासाठी तत्कालीन मराठा मुख्यमंत्री असतील, मराठा नेते असतील, तसेच ओबीसीच्या नावाखाली स्वतःला जागतिक नेते म्हणणारे हे सगळ्या लोकांचं कडबोळं जबाबदार आहे आणि यांनी ठरवून हे कटकारस्थान करून मराठा समाजाचा आरक्षणाचा अधिकार हा नाकारलेला आहे. नाही, आगामी काळात जे आहे मराठा समाज म्हणते की ओबीसीच्या आरक्षणात आम्हाला आरक्षण पाहिजे किंवा ओबीसीने त्याला विरोध करतायत. आगामी काळात हा असा संघर्ष किती दिवस सुरू असेल किंवा याला पर्याय काय, मग याच्यावर तोडगा काय निघणार की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लागता कामा नये किंवा त्यांचंही नुकसान व्हायला, याला नेमका तोडगा काय, एका वाक्यात काय सांगा? देशाच्या संसदेमध्ये विशेष कायदा करून सध्या जे 60% आरक्षण आहे त्या 60%च्या बाहेर वेगळं 12, 15, 10% जे काही आरक्षण आहे ते देण्याचा कायदा करून राज्यांना तसे अधिकार दिले तरच ते शक्य आहे. अन्यथा हा संघर्ष कधीही संपेल हे सांगणं अत्यंत अवघड आहे आणि हा संघर्ष जिवंत ठेवणारी मोठी राजकीय सर्वच पक्षातील मंडळी सरसावलेली आहे. तर नक्कीच मनोज जरांगे यांना फक्त वेळ काढून देण्यासाठी 40 सरकारला अल्टिमेटम दिलाय आणि 40 दिवसानंतरही आरक्षण मिळणार नाही याची शक्यता अजिबात खेडेकर साहेबांना नाहीये आणि त्यामुळे जर आरक्षण 40 दिवसानंतर मिळालं नाही तर राज्यात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास नवल वाटू नये असंही त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.